नमस्कार. मी गिरीश श्रीधर साठे डोंबिवलीवरून बोलतो आहे. सहकारी बँकेतनं निवृत्त झालेलो आहे. आता पुढे काय करायचं हा विचार करत असताना म्हटलं समाजसेवा तरी करावी किंवा काहीतरी व्यवसाय करावा. कारण नुसतं शांत बसून चालायचं नाही. कारण एवढी वर्ष तर सेवा केल्यानंतर एकदम शांत बसणं हे आपल्या शरीराच्या दृष्टीनेसुद्धा घातक आहे. कारण कुठले तरी नंतर रोग जडू शकतात आपल्याला, हा एक विचार आला मनामध्ये. आणि मग तेवढ्यामध्ये माझ्या मित्रांनी मला व्हॉट्सअपला एक मेसेज पाठवला की 5 दिवसाचं वास्तुशास्त्र मोफत वर्ग आहे, तर तुम्ही तो जॉईन करा म्हणून. तर म्हटलं आता या वास्तुशास्त्रामध्ये काय शिकायचं, आत्ताचं आपलं वय नाही आहे शिकायचं, आता ह्याच्यामध्ये काय शिकणार आपण. तरी पण मी तो विचार केला की नाही, एवढं त्यांनी पाठवलं आणि एवढं सांगितलं आहे तर आपण त्याचा नक्की विचार करूया. त्यांच्याला मान ठेवला आणि मी तो कोर्स जॉईन केला. 5 दिवसाचा पूर्ण कोर्स जॉईन केला. कोर्स अतिशय छान होता. त्याच्यामध्ये बरंच काही शिकण्यासारखं होतं. आता सगळंच डिटेल्स आत्ता सांगू शकत नाही. जो कोर्स आम्हाला ज्यांनी हे केला होता, घेतला होता, ते ज्योतिषवास्तू विश्वसंशोधन केंद्र पुणे आयोजित जे आहे त्याचे वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला तो शिकायला मिळाला. मग म्हटलं आता एवढे महान व्यक्ती आपल्याला जर मिळालेली आहे तर आपण म्हटलं पुढेही आता ह्याच्यातला आपण आपला शिकून घेऊया. यांच्याकडून नक्कीच शिकायला चांगला मिळणार. म्हणून त्यांचा पुढचा जो वास्तुशास्त्र विशारद म्हणून कोर्स आहे तो म्हणजे पैसे भरून आहे तो कोर्स मग जॉईन केला. आणि तो आता कोर्स आमचा जवळजवळ संपत आला आहे. त्या ह्याच्यामध्ये शिकताना एवढं मला ज्ञान मिळालं की आता संपूर्ण सांगू शकत नाही, कारण तेवढा वेळ पण नाही आहे आणि तेवढं होणार पण नाही आता सांगून. कारण आता ते ॲक्च्युली गुरुजींनी सांगताना आम्हाला सांगितलं होतं 1 महिना जास्तीत जास्त आपल्याला हा वर्ग चालेल वगैरे, पण आज आम्हाला 2.5 महिने झाला तरी आत्ता हा वर्ग चालू आहे. वास्तुशास्त्रामध्ये मुख्य म्हणजे आम्हाला माहिती आहे, वास्तुशास्त्र म्हणजे आपल्याला फक्त घरातल्या संडास कुठे, बाथरूम कुठे, ओटा कुठे, देवघर कुठे, एवढंच गोष्टी असतील. पण तसं नाही हो मित्रांनो. ह्याच्यामध्ये कसं झालं, ते शिकवताना आत्ता शेवट जेव्हा आम्ही विचारलं गुरुजी मग आता आपला वर्ग काय, त्याला अरे आत्ता आपल्याला फक्त वास्तू झालं, आता भवन आपल्याला अजून बघायचं आहे. म्हणजे त्याच्यातसुद्धा 2 प्रकार आहेत. भवन कुठं आहे, वास्तुशास्त्र वास्तू काय, हे वेगवेगळे प्रकार आहेत सगळे. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळालं. त्याच्यामध्ये जमिनीचे प्रकार येतात, वास्तूचे प्रकार येतात, वास्तूमध्ये कट असतो, वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. पण त्याच्यावरती उपाययोजना असतात. त्याचे उपाययोजनासुद्धा करताना त्याच्यामध्ये काही वेळेला पिरॅमिडचा वापर करतो आपण. असं वेगवेगळ्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये आता काही आपण जी वास्तुपूजा करतो त्यावेळी जी वास्तू आपण जमिनीमध्ये पुरतो ती कुठल्या दिशेला पुरायची, तिचं महत्त्व काय, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. त्याच्यात एक घटविंद सिद्धांत म्हणून सांगितला. तर एवढा गुरुजींनी आम्हाला हे करून सांगितला, सविस्तर करून सांगितला की तो सांगितल्यानंतर आपल्याला अर्धवास्तुशास्त्र तिथेच समजतं. कारण कुठल्या दिशेला काय परिणाम आहे, कुठल्या दिशेला काय होऊ शकतं, त्याचा दुष्परिणाम काय होतो, अतिशय व्यवस्थित प्रमाणे सांगितला. त्यांचं जे एकंदरीत नॉलेज बघितलं तर ते अफाटच आहे. म्हणजे ते एका विषयावरती म्हणजे वास्तुशास्त्र म्हणून जरी घेतलं तर त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला घरचं वातावरण कसं ठेवायचं, आपण घरती कौटुंबिक आपला जिव्हाळा कसा वाढला पाहिजे, त्याच्यानंतर महिलांनी कसं वागलं पाहिजे, पुरुषांनी कसं वागलं पाहिजे, आपल्या मुलांनी कसं वागलं पाहिजे, नंतर समाज म्हणजे काय, समाजात आपण वापरतो, समाजाच्यात जे काही हे आहेत ते सुद्धा आपण कसे कमी करू शकतो त्याच्या संदर्भातसुद्धा, राष्ट्र म्हणजे काय ह्याचंसुद्धा. आणि सगळ्यात म्हणजे आपण वास्तू जे म्हणतो आहे, वास्तुशास्त्र तर आपल्या ॲक्च्युली घर जे आहे त्या घराच्या भोवतील जे आपला आवार आहे, मग तो 80% आवार जो आहे बाहेरचा त्याच्यावरती अवलंबून आहे. मग इथनं जर त्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरापासून बाहेरच्या प्रदेशापर्यंत ज्या सगळ्या दिशा आहेत त्या सगळ्या दिशांचा त्याच्यावरती परिणाम होतो. काय काय होतं, कसा होतो हे अप्रतिम त्याने सांगितलं. म्हणजे अष्टपैलू महत्त्व असलेलेच आमचे गुरुजी आहेत. त्यामुळे इतकं आम्हाला भावलं सगळं. आणि आता क्लास संपायची वेळ आली आहे, तर आम्ही आता गुरुजींना विनंती करतो आहे, गुरुजी एक दिवस आम्हाला जरा पुढे ढकला आणि आम्हाला तुमचं जे ज्ञान देत आहे हे खरंच अजूनही आम्हाला मोलाचं वाटतं आहे आणि आम्हाला तसंच राहून द्या.
तरी गुरुजी आजपर्यंत त्यांनी कधी आम्हाला असं म्हटलं नाही, 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 आता झाला 1 महिना, आता तुम्ही क्लास बंद करा ना वगैरे. अप्रतिम प्रेमाने आणि जर समजलं ते 2 वेळा 3 वेळा समजावून सांगतात. फोन केला तरी ते व्यवस्थित फोनवरती सुद्धा बोलतात. मेसेज टाकला तर मेसेजला उत्तर देतात. त्यांना बिझी असेल तर ते सांगतात की बाबा आता नाही, मी नंतर हे करतो म्हणून. मग असं उडवाउडीची उत्तर कधी दिली नाहीत अशी. त्यामुळे गुरूंविषयी खरंच म्हणजे आता काय त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे म्हणजे मला शब्दच नाही, कारण एवढी महान व्यक्ती आणि त्या महान व्यक्तीचा समोर आम्ही बसून शिकतो आहे. कारण एक वेदमूर्ती आहे, त्याच्यामध्ये ते नृत्य करतात, पूजा करतात आणि बाकीची समाजसेवा चालू आहे त्यांची. हे सगळं बघितल्यानंतर म्हटलं, आणि वय म्हटलं तर तसं त्यांचं अगदी फार मोठं आहे असं वाटत नाही. आणि त्यांनी 8 वर्ष केरळमध्ये आध्यात्मिक म्हणजे वेदांचा अभ्यासाकरता गेले होते. एक एक त्यांच्या सांगताना जे किस्से सांगतात ते किंवा आठवणी सांगतात ते आपण एखादी उदाहरणं देतात ना, उदाहरणं देतानासुद्धा एवढी अप्रतिम असतात की अरे बापरे, ह्या उदाहरणावरनं हे आपण इथपर्यंत पोहोचतो म्हणजे कल्पना करू शकत नाही की ही उदाहरणं का देतात. त्यात उदाहरणाचा नंतर संदर्भ येतो, अरे हा उदाहरण त्याचा परिणाम इथे आहे म्हणून. म्हणजे अशा तऱ्हेने अतिशय आणि घरगुती वातावरण एकदम. म्हणजे असं नाही की ते गुरुजी आहेत म्हणा आणि सर आहेत म्हणून आपले हां माझा मी हे करतो असं नाही. तुम्ही न सकता बोलायचं, त्याशिवाय ते बोलायला लावतात आपल्याला. महत्त्वाचं म्हणजे नुसतं बसायचं नाही. त्यांनी जर विचारलं त्याच्यात चुकलं तर चुकलं, पण बोलायचं. हे जे त्यांचे एकदा सगळे स्वभाव आहेत ना, त्यामुळे ह्याने आम्ही एकदम सगळेच विद्यार्थी आम्ही हे करत. त्यामुळे आज आता एवढंच मी सांगू शकतो की जर ह्याच्या आधी कोणी हे शिक्षण घेतलं असेल 5 दिवसाचं वगैरे मोफत शिक्षण आणि ते पुढे जाऊन झाले असतील तर त्याला खरंच